मी का सांगणार 6वा महिना तर होते म्हणला. माईच्या मनाला कुठं माईच्या पण लाज नसते भाऊ. माईचं मन कुठं थांबत नाही अशी. अरे थांबत नाही. बरोबर मी नाही पाठवलं का. मी काय म्हणणार. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये, रोहिणीराम सावळे ब्लॉग मध्ये. आज व्हिडिओ काढण्याचं कारण तुम्हाला सांगतो मी. की आपल्या पिऊचे थोडे पाय आणि हात थोडे पांढरे पांढरे त्याला पिवळे पिवळे दिसायले. तर डॉक्टर म्हटलेच होते. तर मी डॉक्टरकडे गेलो तर त्यांनी आपल्याला औषध दिलेले आहे. थोडे पिवळे पिवळे दिसायले. म्हटलं चला जो एक बार दवाखान्यात काय म्हणते काय नाही. हो आजी होत असतं का असं? होते लहान होतं ना. अच्छा. तर आपल्या बाळाचं नाव आपल्याला ठेवायचंच आहे. बारशे कधी तुम्हाला सांगितलं काय भाऊ? तुम्हाला सांगितलं नाही का? कधी येईल तुमची लेक? आता उद्या का? आता त्यांनी ते औषध दिले. कुठे गेले औषध? उद्या तुम्हाला दाखवतो मी. दाखवू बरं. त्यांनी 2 औषध सजेस्ट केले मला. कशी काय 2 आणि ते फाईल पण तुम्हाला दाखवतो मी. 1-2 मिनिटं फक्त. हे बघा. हे बघा पाय धुणं चालू भाऊ. मी हातपाय धुणं. मी तसं येत नाही आत. तर हे बघ हे औषध दिलं त्यांनी. हे एक अजून हे एक हे 2 दिले त्यांनी. आता बघू. आणि परत आता भाऊ बोलला मला हातपाय धुवायचा विषय. तर आम्ही काय केलेलं आहे, बाहेर नळ लावेल एक. डायरेक्ट हातपाय धुवून आतमध्ये. आणि मनीषा ताई तर येणारच आहे आता उद्या किंवा तुम्ही त्यांचा व्हिडिओ बघितलाच असेल आहे की नाही. होऊन जावं ते नीट. बस एवढंच आहे आपलं. बाकी काही नाही. थोडं पिवळं सर वाटा लागली माझी. आणि मी जास्त पिवलं आमच्या रिदीला जास्त दाखवत नाही व्हिडिओमध्ये. मी कालच्याच व्हिडिओमध्ये दाखवलं फक्त. ते चांगलं नाही वाटत ना, त्याच्यामुळे मी दाखवायला नाही. आणि ते बरं पण नाही वाटणार. थोडा वेळ झाला की दाखवायचं, थोड्या वेळ दाखवायचं. आणि रोहिणीचं खूप पोट दुखतंय. रोहिणी करते आराम. जमलंच तर ते आता माहेरी जाणार आहे 4-5 दिवसानं. बघू तिला जर बरं वाटलं तर पाठवून देऊ. म्हणजे इथं बी तिला असं काही काम नाही आहे. लगे इथं राहिली का आणि तिथं राहिली का काही जास्त फरक नाही आहे. आणि आता तिचं जेवण पण कमी झालेलं आहे. आणि तू कानाला काऊन नाही बांधत कर रोहिणी? आणि तिचा पोट बांधा आजी. पोट कमेंट यायला. पोट बांधा. पोट कानात बोळे घाला कापसाचे. आणि मग त्याने काय होईन, मग ते व्यवस्थित होईन पोट. बांधते का? बर. आणि थोडं जेवण वाढत चला. आता होईन ते महिनाभर होईन. आता 6वा महिना मी डॉक्टर म्हटले मला की ह्या गोष्टी होतच राहते. आणि परी लवकर तुम्हाला बारसं सांगू आम्ही कधी. जर आपल्या जालन्यात कोणी राहत असेल तर तुम्ही मी सांगेल तेव्हा येऊन जा. इकडे बेटा. बापरे बा कोणी आणलं हे? आणि तू इकडे बस. शाळेत गेलती का तू? आमच्या परीसाठी एक लाईक करा बरं. आमची परी खूप गोड बोलते. आंबा काय म्हणी? बरं सांग तू शाळेत गेलती का? कशी करती? तेव्हा अशी करती. कशी? हुशार व्हायला आता परी दिवसांदिवस. आणि तिला आता एक मोबाईल घेऊन द्यायचा आहे व्हिडिओ काढायला, है ना बेटा?
हा? आणि मला सांग आपली पिऊ कुठे? आपली आपली रिद्धी कुठे? ती बोल रिद्धी काकू पर मला सांग तू दिदीसाठी काय आणलं आपल्या? कोणासाठी? कोणासाठी? दिदीसाठी सांगा लागते काय किती हुशार झाली. आत्याला पण फोन केलता. आत्या म्हणे रविवारी येते. खरं का? खरं. आणि हा आत्या एकटीच येईल. आणि ते दादाचं काय चालू होतं? दादाचं मनीष त्याचं काय चालू होतं बाबा? काय ती म्हणती इथे या जवळ 100 किलोमीटर जवळ तिथून मला गाडीवर घेऊन या. सांगा बरं. दादाला बलीनं चिखलीला हा ओके. हा तिथून बसून द्या लागले चिखलीला मग दादा आणायला. मला एक सांगा मित्रांनो मैत्रीण मी तिला म्हटलं दादाला बोल नको गाडीवर कारण की कसं ते लांब आहे फार ऊन चमकायला आता इकडं. ऊन किती चमकायला इकडं पुरा गळा नळा कोरडा पाडा पडू राहिला. तर मी म्हटलं गाडी जाईल. बरं चिखली बसून गाड्या कुठं येते? इकडे जाते ना? हा तिकडे जाते. इकडे तिथून इकडे जाणाऱ्या गाड्या खूप आहे येणाऱ्या पण खूप आहे. तिला म्हणलं तसंच येऊन जाय तर ती म्हणे नाही आता बघू जमलं तर गाडी घेऊन जाऊ. गाडीने जा पाण्या आपली. मी त्यांना तेच सजेस्ट करायलो आता नाही जमत गाडी एवढं लांब घेऊन जायला. ऊन पण आहे परत लांब पण आहे. मी तेच म्हणालो रिक्स कशाला घ्यायचं? गाडीने न्यायची मोटर जा. रिक्स नाही घ्यायचं ना. व्यवस्थित जायची एसटीने व्यवस्थित यायचं. मग म्हणणं यायचं तर मी आता दादा म्हणले तर मी जातो. जाऊ दे मी जातो तुला घ्यायला उद्या. हा एसटीने नाही गाडीवर जातो ना. एसटीने जाऊ का मग? बरं एसटीने जातो. आजीचं म्हणणं ऐकू आपण. हो ना गाडीवरची पोरग ती नाही का बरं. तुम्हाला सांगितलं मी आता बाळाची तब्येत कशी काय लवकर नीट व्हा हीच अपेक्षा आहे. तुम्हाला भेटतो परत 5 मिनिटानं. पडशील ना परे. नमस्कार. काय म्हणणे का तुझं? आता काय म्हणतात तू? आमचं बाबा गुड मॉर्निंग. रितू आमच्या रितूला बाग किती मस्त बांधलेलं आहे. मस्त उशी झोपती का किती आता व्यवस्थित? हा हो का? औषध दिलं का? किती ml दिलं? हा रोहिणी म्हणते आमच्या रितूला व्हिडिओ मध्ये नका घेऊ. कधी म्हंटल? आता काय म्हटली? मी म्हंटल माहेरी जाऊ द्या नाही तुम्ही. कोण माहेर नाही जाऊ? जाय ना मग. कोण नाही म्हणत? तुम्ही नुसतं मला म्हणता जायचं म्हणता नंतर नाही म्हणत. जा माहेरी जा. चालेल मला सांग. हा आता म्हणून जायचंय नंतर नाही म्हणणार. नंतर नाही का? नंतर नाही म्हणते माहिती आहे ना. अरे 6 महिन्याचं होती. 6 महिना तिथं कोण लक्ष ठेवायला सांग बस. माझी आजी मम्मी. आजी कोण होतं? सगळं होतं. माझ्या आजीने काही केली नाही का? माझ्या आजीने केली. बरं केलं ना. ओके जाय मग तू आता उद्याच जाय. बस उद्याच जाय. बोलले आवर आता बॅग. हा तुम्हाला दाखवते कसं राग आलेला. दाखवते नाही मला थोडी राग आला. नाही तुम्हाला दाखवते राग आलेला. मला राग नाही आला. नाही मला कशाला राग येईल? नाही दाखवते तुमचा राग कसं बोलतो. त्यांना बरं आजी खूप गरमी व्हायली. तिला म्हणलं 6 महिना होती. हॅलो की 6 महिना होऊ द्या आणि मग घेऊन जा. 6 महिना उसर आपल्या घरी येते. 6 महिना झाले. हा तिथं कोण ध्यान ठेवायलाय? मी नाही का? माय बहिणी बघू आता 6 महिन्यानंतर तिथं पाठ. नाही तुमचं तोंड दाखवते मी. तुमचं तोंड थांब ना मी लावतो ना. तुमचं तसणार आहे ते. तर बघा दाखव. काय दाखवते तू? तुमचं तोंड दाखवते. हे काय? हे काय? हा
हे काय हाव. कसं गं? का हो? तुझं तोंड दाखवते कसं रागत हा? मग काय हो? 6 महिना होऊ द्या आणि मग गेलं पाठवून देतो आता. मग 12 रोज असं कसं पाठवू? एक 6 महिन्यात होऊ द्या.